नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. बरोबर या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या पुणे जिल्ह्याचे युवा अध्यक्ष भारतजी मोरे यांना विनंती करतो की आपण आपल्या मनावर व्यक्त करायला. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आमचे सहकारी मार्गदर्शक नाभिक गरजू नाभिक समाज बांधवांना आज मोफत अन्नधान्य किटचा वाटप आज या सांस्कृतिक भवनामध्ये पार पाडत असत. मी सर्वप्रथम आदरणीय राहुलदादा शेवाळे यांचं पुरंदर तालुका नागरिक संघटनेच्या वतीनं तसेच आमचे नेते मोलाशेठ शिंदे मित्र परिवार आदरणीय नितीनजी राऊत सर मित्र परिवाराच्या वतीनं तसेच महाराष्ट्र नागरिक महामंडळ पुणे जिल्ह्याच्या वतीनं सर्वच समाज बांधवांच्या वतीनं मी आदरणीय राहुलदादा शेवाळे तसेच भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे पदाधिकारी पुरंदर तालुक्यातील आमचे सरकारी कासोचे अध्यक्ष आदरणीय राहुलदादा असे दादा जगताप मित्र परिवाराचं मी सहर्षाचं स्वागत करतो. आपल्या या दातृत्व उपक्रमाबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो. आताच आदरणीय सरांनी सांगितल्याप्रमाणे गेली 1.5 वर्ष आमचा नागरिक समाज हा सरकारच्या नियमानुसार किंवा या कोरोनाच्या प्राप्त परिस्थितीनुसार 1.5 वर्ष झालं या कोरोनाच्या संकटातून जात असताना आम्ही सरकारशी वेळोवेळी जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील किंवा स्थानिक नगरपालिकेचे सीओ असतील त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं नागरिक समाजावरती कसा अन्याय होते किंवा दुकाने बंद असताना त्यांच्यावरती कसा प्रसंग निर्माण होते याची वेळोवेळी माहिती निवेदन सादर केली. पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनाही आम्ही वेळोवेळी निवेदन दिले. प्राप्त परिस्थितीनुसार आता दुकानं उघडण्यास परमिशन जरी मिळाली तरी गेल्या 1.5 वर्ष झालं आज नागरिक समाज पूर्णपणे खचलेला होता. त्यातच युवा नेते राहुलदादा शेवाळे यांच्या अशा उपक्रमाबद्दल कुठेतरी नागरिक समाज बांधवांना प्रेमाची आपुलकीची साथ मिळाली. त्याबद्दल पुणे एकदा तालुका संघटनेच्या वतीनं पुणे जिल्हा नागरिक महामंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांचं पुणे एकदा आभार मानतो. धन्यवाद. असंच सहकार्य असंच प्रेम कायम राहू द्या. धन्यवाद. यानंतर धन्यवाद. पुणे जिल्हा नागरिक महामंडळाचे अध्यक्ष पैलवान निलेश पांडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विशेषतः आज त्यांचा वाढदिवस आहे. या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि पुरंदर तालुका नागरिक महामंडळाच्या वतीनं त्यांना वाढदिवसासाठी आपण टाळ्या वाजवून सगळ्यांनी हार्दिक अशा शुभेच्छा द्याव्या. यानंतर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय निलेश पांडे साहेब यांना विनंती करतो की आपण थोडक्यामध्ये मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुरंदर तालुका नागरिक संघटनेला जे अन्नधान्याच्या किटच्या वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि ते किट वाटप करण्यासाठी या ठिकाणी भाजपचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष राहुलदादा शेवाळे या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी तुमचे माझे आमदार राहुलदादा फुलेश्वर या ठिकाणी
त्यानंतर महाराष्ट्र नागरिक महामंडळाचे पुरंदर तालुक्याचे युवा नेते पुण्यश्री शिंदे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे त्या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं आमचे सहकारी मित्र पैलवान साकीबदादा जगताप, भाजप शहराध्यक्ष सासोड हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्र नागरिक महामंडळाचे पुणे जिल्ह्याचे युवक अध्यक्ष बालाजी मोरे, त्याचप्रमाणे पुरंदर तालुका नागरिक संघटनेचे अध्यक्ष राहुलजी मगर, त्याचप्रमाणे सासवड नागरिक संघटनेचे अध्यक्ष वैद्यशेठ शिंदे, त्याचप्रमाणे पुरंदर तालुका भाजपचे युवा नेते अनुशेठ साळुंके, त्याचप्रमाणे आमचे सरकारी मित्र तुकारामशेठ भागवत असतील, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सागरशेठ युवराज, सगळेच पदाधिकारी मंडळी स्नेही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचंच या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल संयोजकांनी यथोचित असं स्वागत केलेलं आहे. मी पुन्हा एकदा आपण सर्वजण बऱ्याच दिवसांनी वर्ष 2 वर्षाच्या कालावधीनंतर सर्वजण एकत्र जमलेलो आहोत, त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि या ठिकाणी प्रथमतः मी विशेषतः महाराष्ट्र नागरिक महामंडळाच्या वतीने पुरंदर तालुका नागरिक संघटनेच्या वतीने राहुलदादा शेवाळे आणि साकेतजी जगताप यांचं या ठिकाणी खरंच मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. त्याचं कारण असं आहे, गेले वर्ष 1.5 वर्ष असं 2 वर्षाचा कालावधीमध्ये तरी आता जवळजवळ होत आलेला आहे. ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती अक्षरशः सर्व समाज, सर्व मानव जातीच अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या अगदी ह्याच्यावरती आलेली म्हणलं तरी काही वावड ठरणार नाहीये. त्याच्यामध्ये विशेषतः या ठिकाणी मानवी समाजाच्या बाबतीत सांगायचं झालं तर हा शुरांचा बिरांचा असणारा समाज आज अक्षरशः काय करावं काय नाही तिथे पण आमचं सहकार्याचं आमच्या पदाधिकाऱ्यांचं बोलणं व्हायचं. म्हणजे अक्षरशः अशी परिस्थिती झाली होती, बाप भी काम करून द्यायला, आईने भीक मागून द्यायला, पोट कसं करायचं. दादा आमचा समाज एक 95% समाज हा सगळा व्यवसाय आहे, 65% इतर व्यवसाय, शेती व्यवसाय, 95% हा सलून व्यवसायावरती अवलंबून असणारा समाज. त्यात सुद्धा काहींची भाड्याची दुकानं, ते भाडं बघता येणार, दुकानं बंद, व्यवसाय बंद, लोकांनी जगायचं कसं. अनेक पदाधिकाऱ्यांचे फुलसारखे चालू आहे. त्या ठिकाणी कलेक्टरांना निवेदन दिले, तुम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं, तालुक्यावाईज तहसीलदारांना निवेदन दिलं, शहराचं पिंपरी चिंचवडचं असेल, पुणे शहराचं असेल, महापौरांना दिले, आयुक्तांना दिले, कलेक्टरांना निवेदन दिलं. अगदी त्या ठिकाणी 2 शब्द अगदी आणीबाणीचे झाले. गेले वर्षे कलेक्टर होते, त्यांच्याकडे आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो की बाबा आमच्या समाजाची अशी अशी परिस्थिती आहे, काय झालं पाहिजे. आमच्या पुन्हा शेवटचं 12 शेटचं सरांचं नितीन सरांचं पूर्ण झालं. म्हणजे आता या विषयाला सगळ्याला आम्हाला नितीन सरच मार्गदर्शन करतात, या पद्धतीने केलं पाहिजे, त्या पद्धतीने केलं पाहिजे. चुकून नितीन सरांचा नामोल्लेख माझ्याकडून राहिला होता. या ठिकाणी जिल्हाभर आम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम नितीन सर या ठिकाणी प्रमुख्याने करतात. कलेक्टर साहेबांची वेळ घेतली, कलेक्टर साहेबांकडे गेलो, साहेबांना विचारलं साहेब आम्ही जगायचं कसं, आमच्या लोकांनी जगायचं कसं. तुम्ही आम्हाला काम करून द्यायला बाकीचे व्यवसाय चालू करून दिलेले आहेत. तुम्ही जर म्हणता की आमचा नागरिक समाज अक्षरशः म्हणजे अत्यंत जवळचा समाज आहे, ठीक आहे, तुम्ही आम्हाला दुकानं उघडण्याची परमिशन नव्हती दिली, मग तुम्हाला जर आम्ही जवळचा वाटतो तर पहिल्या नागरिक समाजाला शिकायला का तुम्ही करून नाही घेतलं. मदत द्यायची तर कुठली बाजू नाही, तुम्हाला इतर लोक दिसतात, आम्ही समाज का दिसत नाही. बरं हे आम्ही तुम्हाला सांगितलं आहे, तुम्ही सरकार दरबारी मांडा, ते सांगण्याचे आम्हाला वरून आदेश असा आहे. आणि तरी पण देशाही पलीकडे जाऊन मी जर असा प्रश्न त्यांना विचारला की तुम्ही सांगता की तुम्हाला बंद राहू तुमच्यापासून कोरोनाचा प्रसार जास्त होईल, आमच्यापासून जर प्रसार जास्त होत असला तर मला काय बोलतो कुठल्या राजकीय मंडळींचं सरकार खात्यात अधिकाऱ्यांच्या गाड्या कटिंग वाढलेले सगळे चोरून लपून
केलेली, माझ्या वडिलांनी माझी केलेली. म्हणजे साहेब आता बोलायला लावू नका, मी नाभिक समाजाचा आहे. तुमची कटिंग कशी केलेली आहे आणि अशी एवढी सुंदर कटिंग वडिलांना जमणार नाही, नाभिकाची बाई कटिंग जमणार नाही. आम्हाला देवानी जेवढी बुद्धी दिलेली आहे, आम्हाला ते सगळी बुद्धी समोरच्याच्या मनात काय आहे ते आम्ही इथं बसून सांगू शकतो. साहेब हसायला लागले शेजारी, आयुक्त मॅडम होते कटारिया, ते बी हसायला लागल्या. 4-8 दिवसांनी साहेबांनी परमिशन दिली होती, शिकते सुद्धा अधिकारी त्या दररोजचे आदेश पाळले. या ठिकाणी वेळ घेऊन मी तुम्हाला थोडासा इतिहास देतो. अनामी समाज कुठल्याही क्षेत्रातून मागास असणारा समाज, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक नव्या इंग्रजाच्या काळामध्ये सर्ज म्हणून ओळखला जाणारा हा समाज. की आता जी डॉक्टर वगैरे हे जे ऑपरेशन वगैरे असतात, ते छोटे मोठे काय विषय पूर्वी हे नाभी समाजाची लोक करायची. पूर्वी आपल्याला आठवत असत, आपली काही मंडळी आपल्या गोट्यावरती म्हणा किंवा गावच्या पारावर किंवा कुठेतरी आपले व्यवसाय करायचे, तर मला काही मंडळींचा हात बरोबर आपले ग्रामस्थ यायचे आणि मस्तरीने अशी टिचकी मारायचे, काय डोक्यातून काढायचे, त्याचं डोकं खायचं राहायचं. मी मान्य करतो, नक्कीच सगळ्यांच्या जवळचा आमचा समाज आहे. नक्कीच आज सुद्धा काय काय मंडळींचे डोळ्यामध्ये केस वगैरे बघायचे जातात, ते अत्यंत सुंदर आणि कुशल पद्धतीने आमचे काय काय कार्यकर्ते काम करतात. पण इंग्रजांनी हे ओळखलं, आता देवाचाच वरदान आहे आम्हाला हुशार असणारा समाज. म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं तरी काय हरकत नाही. घरची मंडळी आपण जनावरांमध्ये कोला, पक्षामध्ये कावळा आणि माणसात नावी, आणि बरोबर आहे त्याचा आपल्याला अभिमानच पाहिजे. असा असणारा आपला समाज. पण ते आपण सुद्धा काही गोष्टी आवडलं पाहिजे. अत्यंत देवाने आपल्याला घडवताना त्या सगळ्यांनी स्तुतीच दिली. इंग्रजांनी सांगितलं की हा समाज हुशार आहे, या समाजाने इथून मागं या देशावरती राज्य केलेला समाज आहे. या समाजाला पिछडे जात म्हणून पाठिंबा त्यांनी त्यांचं काम केलं, पिछडे जाती टाकून दिलं, बुद्धीला दर्शन त्याचं काम झालं, आपली लोक पाठिंबा पडली, जातीपातीचं राजकारण झालं. तिथून मागच्या काळात देशाचं संघटन करीत असताना त्या देशाला पहिला जो सम्राट होता महापद्मानंद, ते नाभी समाजाचे होते. हे आपल्याला माहिती पाहिजे. आपण आपल्या दुकानामध्ये बसल्यानंतर आपण सांगतो की बाबा माझ्याकडे राजकीय माणूस हा जातीवादी करण्यासाठी येतो, माझ्या मेहनत तो येतो, माझ्या पाहुण्याकडे तो येतो. आपण आपला प्रचार करायला कमी पडतो. ते या ठिकाणी अत्यंत अभिमानाने आणि दयाने सांगतो की नाभी समाजा कुठल्याही बाबतीत कमी नाही, ना संघटनेने कमी आहे, ना इकिनी कमी आहे. त्या पुरंदर तालुक्याचं सांगायचं झालं, आज गावात जे पदाधिकारी 1500 लोक या ठिकाणी येतात. नितीन सर असतील, भारत सर असतील, राहुल शेठ असतील, मुन्ना शेठ असतील, सगळ्या पदाधिकारी मंडळींनी वेळोवेळी नाभी समाजावरती कुठलंही संकट आलं ते पुरंदर तालुक्यापुरतं असो नसो, जिल्ह्याचं नेतृत्व करण्याचं पुरंदर तालुक्यात धाडशी आणि नेतृत्व करण्याची कुशलची ताकद या पुरंदर तालुका संघटनेची. एक सांगायचं झालं तर आता पुणे जिल्ह्याचं आपली नाभी समाजाचं महाराष्ट्र नाभी संघटनेचं नेतृत्व करतात या मंडळीने तुम्हाला मला सुद्धा या ठिकाणी पुरंदर तालुक्यातून मार्गदर्शन. दादा आता मागच्या आठवड्यात आमच्या काही पदाधिकाऱ्यांचे आमचे फोन झाले. आता जर आपल्याला दुकान उघडायची परमिशन दिली नाही तर जेलवर आंदोलन करायचं. पहिलं आपण आपलं जवळचे बरोबर आम्ही थोडंसं एक सांगतो, आमचा समाज थोडासा परिस्थितीने गंजलेला समाज आहे. आम्ही जसा विचार करतो तेव्हा तुम्ही आम्ही ठीक आहे थोडंसं आज जाऊन पाहिले, पण आपल्यामुळं आपल्या काही समाजाला लोकांचं काम उचललं तर आपल्या मंडळीला त्याचा परिणाम भोगायला लागतो. म्हणून आम्ही थोडंसं मागचं पाऊल घेतो. पण एक लक्षात ठेवा, इथून पुढच्या काळामध्ये मी आजच आपल्याला सांगतो, आपल्याला मागे जाऊन जमणार नाही. प्रत्येक क्षेत्रात आपण पुढे आलं पाहिजे. आणि हे ठिकाणी लक्षात घ्या, सूर्याला तर हाताने जागता येत नाही. कोंबड्या किती तुम्ही घालून ठेवा ते त्याच्या काय नको वाटणारच. तसं आज आम्ही सवय घालून ठेवणारा नाहीये. गाववाड्यामध्ये नदी बसून मेंढपाळ करणारा हा समाज. दिवाळीच्या टायमाला आपली उत्पत्ती केली त्या टायमाला शिवशंकरांनी आपल्याला ते वरदान मिळाले. शेष नागाचे आपण औषध, पंचमीला आपला मोठा मान. नाभी समाजाने पंचमीला पहिली पूजा करायची, मग माता बघितली नवीन व्यक्ती जन्माचा मृत्यूचा साक्षीदार असणारा हा समाज. सगळे शेतमध्ये थोडंसं सांगा, असं
होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं जाता त्याच्यात 7-10 बाकीची मंडळी सुद्धा होती. तर मराठा समाजाचे पंजाबराव देशमुख होते, तसेच माडी समाजाचे सरदार हुकुमसिंग होते, लोक सगळे सभापती होते, ते सुद्धा घटना गेले होते. आज ते बळीदारी पद्धतीने कुठेही गेलं तर एक चांगल्या पद्धतीचा समाज, चांगल्या ठिकाणी पाटीलच्या सुद्धा आहे. पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी गेले कित्येक वर्ष मास्टर महानगरपालिका वाढीनंतर त्या ठिकाणी पाटील होती आणि सरपंच होती. निवडणुकीवाल्यांसुद्धा त्या ठिकाणी पोलीस पाटील होते आणि सरपंच होते नंतर पुढे. अशी बरीच मुळीतला आता पुढील पाटील आहे, बरेच ठिकाणी आता सुद्धा आमच्याकडे बरेच पाटील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गेलं, कान्होजी जयंतीच्या काळात गेलं, ह्या नागरिक समाजाने या स्वराज्यासाठी बाबा झेंडा खांद्यावरती प्रमुखांनी घेतला होता. स्वातंत्र्य काळात तिरंगा सुद्धा प्रमुखांनी खांद्यावरती घेतलेला होता. कुठेही समाज घटनेमध्ये आणि समाज व्यवस्थेमध्ये मागं जो राहिलेला समाज, पण आज ही व्यथा आहे की आज हा समाज पाठीमागे का आहे. मी आज अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी आपल्याला एक सांगू इच्छितो. मी नाभिक असलेला मला प्रमुखांना अभिमान आहे. मी माझा व्यवसाय नक्कीच केला पाहिजे. मी कुठेही गेलो माझ्याबरोबर तिथं आडनावी शब्दात पाडली थोडंसं एक काही थोडंसं मावळ आडनाव लोक विचारतात आले पांडे नाही बाबा आम्ही तेच करतो. मग कोण तुम्ही पहिलं सांगा शास्त्रमध्ये म्हणून शिकले आमची पाहुणे ते निवड बोलले जैन आम्ही सांगायचं खरंच वेळेला वाढ आमची पाहुणे ते काय काय जण झाले आपणला पाठीला असं सुद्धा होतं. पण नाभिक समाज हा सुंदरच देवाने घडवलेला आहे. कुठल्याही क्षेत्रातला राजकीय सामाजिक वेगळ्या क्षेत्रात जरी गेलं कुस्ती क्षेत्रात सुद्धा हा नाभिक समाज अत्यंत अग्रेसर असणार आहे. कोल्हापूरला महापौर होते आणि महाराष्ट्र देशाच्या दोन्ही नाभिक समाज आंबेडकरांच्या मानेच्या आधी सांगलीचे हिंदू केसरी दर्जाचे मतापत्र पोलीसचे नारायणराव पवार सरकारी तालीम त्यांची हिंदू केसरी दर्जाचे नामांकित नाभिक समाज. संगीत क्षेत्रातला कला केला मोहम्मद बिलानी समाजाची फक्त ते युपीएम पहिले मुंबईला आले त्या टाइमला ते करताना एकच कटिंग हे थोडं हे देशाचे हंगामी पंतप्रधान दोनदा पंतप्रधान भारतरत्न गुजरातला नाभिक समाजाचे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी नाभिक समाज, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पमोई नाभिक समाज, राष्ट्रीय क्षेत्रात नाभिक समाज कमी. मुंबईच्या पहिल्या महापौर त्यानंतर आमदार होत्या पहिल्या महिला महापौर अंजलीताई मदन नाभिक समाज. गौतम बुद्धांचे पण शिक्षक तुकाराम हे नाभिक समाज. सरदार साहेब सिंग जे गुरु नानक आहेत त्यांचे शिष्य अत्यंत उज्ज्वल सरदार साहेब सिंग नाभिक समाज. आता संत सेना महाराज नक्कीच आता संत सेना महाराज शिवाजी काशी लोकांपर्यंत थोडेसे पोहोचले. आता जे पोहोचले नाही ते आपण पोहोचवायचे. आपल्या लोकांनाही कळलं नाही आपण कुठल्या वंशज. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सती सावित्री तशी राजस्थानमध्ये सती नारायणी भूषणीय मंत्री म्हणजे आपली संघटना पुरंदर तालुक्यात पासून पुणे जिल्ह्यात आहे, महाराष्ट्रात आहे, भारतात आहे. भारतीय नाभिक समाजाचे अध्यक्ष ॲडव्होकेट माजी खासदार तुकाराम राठोड हे सगळं संघटना आहे, सगळी ताकद आहे. फक्त आपण आपल्याला कधी समजायचं नाही. एक चांगल्या पद्धतीने आपण चालायचं. आणि आता एक तुम्हाला थोडक्यात एक सांगतो थोडस आपलं काय झालंय. तरी तर मी फक्त नाभिकाचाच व्यवसाय केला. एका भावाने आपलं सलूनचा व्यवसाय करा, एका भावाने शिक्षण घ्या. बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं शिका आणि संघटित व्हा. हे सगळ्या समाजाला सांगितलेलं आहे. शिका आणि संघटित व्हा. आपणही त्याच पद्धतीने केलं पाहिजे. शिकलंही पाहिजे. आपल्या मुलाबाळांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं पाहिजे. आपलं काय झालं आज मी परिस्थिती पहा. मुली शिकल्यात जास्त, मुलं शिकल्यात कमी.
मुलीचं लग्न करायचं, मुलीचं शिक्षण एवढं मुलगा काय झालं का आणि काय करतो सगळं अवघड परिस्थिती झाली. मुलांनाही आपण शिकवलं पाहिजे. शिक्षण बरोबर त्या ठिकाणी मी या ठिकाणी आपल्याला एक महत्वाचं आणि कळकळीची विनंती करतो. मी तर त्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी आता सांगतोय, नाभिक व्यवसाय जर आपण केला पाहिजे तो आता अभिमाने स्वाभिमाने त्याच्याबरोबर इतर व्यवसाय सुद्धा आपण वाटचाल केली पाहिजे. आज 12 वर्ष 2 वर्षात आपली काय परिस्थिती झाली, राज्यकारणाला समाजाला आपल्याला देशविदेश परिस्थिती आली, अशी काही मंडळी पुढे आली, त्यांनी आपल्याला सहकार्य केलं. आपण ज्यांना शेती असेल त्यांनी चांगल्या पद्धतीचं शेतीची माहिती घेऊन चांगल्या शिक्षण चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. ज्याच्या शेतात आवडते तुम्हाला सगळं शिक्षण चांगलं पाहिजे. तुम्ही मेडिकल टाका, तुम्ही शिवलोक टाका, तुम्ही किराणा दुकान टाका, तुम्ही पेपरची एजन्सी घ्या, तुम्ही दूध डेअरी टाका. तुम्हाला सांगतो ही राजस्थान वगैरे बाहेरून आलेले पहिले लोक किंवा हे जे आहेत ना मारवाडी समाज, आपण बोलायला पाहिजे त्यांनी यांची किराणाची दुकान होत असताना पाहिजे खाली पडलं विकली भाजीपाला विकला. पण आपली एक चूक मग कशी काय कमीत कमी दुकानदारी नाही जमली. हो आपल्याकडे दुकान होतं, आपण आपल्या दुकानावर काहीतरी व्यवसाय करू शकतोय. हे आपल्याला भविष्य काळात करून त्यांनी सगळ्या समाजाला एक आपण सुद्धा आपले व्यवसाय आपण जर आपलं व्यवसाय तर नक्कीच करायचा. कुटुंबामध्ये भाऊ असतात एकाने आपला व्यवसाय करावा अशी आणीबाणीची वेळ आली तर मग आपण परत समाजात प्रमुख घटक आहे. सगळ्या लोकांच्या जवळ आपण जास्त आहे. काही मंडळी म्हणतात तुम्ही जास्त संपर्क त्याच्यामुळे तुम्हाला व्यवसाय करताय. आम्हाला अभिमान वाटतो की कमीत कमी मानव जाती सगळ्यात जवळचा नागरिक समाज जवळचा असून आमच्याकडे दर्शन आहे ना. आमच्या लोकांना आता अक्षरशः पश्चिम करण्याची वेळ आली होती. काही राजकीय मंडळी तिथे आमच्याकडे लक्ष दिलं नाहीये. वेळोवेळी गेल्याची 2 वर्ष निवेदन दिली. देशामध्ये काही मुस्लिम मंडळी अशी आहेत या ठिकाणी तिथे आमदार असतील, आता राहुल दादा असतील, साकेत शेठ असतील, आम्ही व्हॉट्सअप ग्रुप आम्ही वाचतो टाकतो पूर्ण शिवचं काम असतं, भारत शिवचं काम असतं. चांगल्या पद्धतीचं संघटन चांगल्या पद्धतीचं ही मंडळी काम करतात. राजकीय मंडळी समाजाला काय लागणाऱ्या एक अत्यावश्यक वस्तू असतील ते त्यांच्याकडून घेतात, समाजापर्यंत पोहोच करण्याचं काम करतात. चांगलं काम करतात. बोलण्यासारखं बरंच आहे, समाजावरती बोलण्यासारखं बरंच आहे. वेळ बदलायची नाहीये. जरी वेळ असते पण थोडंसं मी बोललेलोच आहे. या ठिकाणी जाता जाता पुनश्च एकदा मी भाजप पक्षाचं राहुल दादा फुल असतील, राहुल दादा शेवळे असतील आणि आमचे सहकारी मित्र साकेत शेठ असतील, भाजपचे सर्वच पदाधिकारी सर्वच कार्यकर्त्यांचं या ठिकाणी महाराष्ट्र नागरिक महामंडळाच्या वतीने, पुणे जिल्ह्याच्या वतीने, पुरंदर तालुका संघटनेच्या वतीने अत्यंत मनापासून या ठिकाणी आभार मानतो. अशा पद्धतीचं मला तर नाही वाटत की बाबा महाराष्ट्रात अशा पद्धतीचं काम झालेलं आहे. पण तरी आमच्या भारत शेट्टी काम असं चांगलं केलं, चांगलं पाठवून केलं. मग शेट्टीचं तर काही वर्ष काम चालूच आहे. ही मंडळी जसं आता आपण म्हणतो की निलेश लंके सर असतील तसे आपली सुद्धा काही मंडळी आहेत ती नाहीतच आहे. ही राजकीय मंडळीचं काम करतात, त्यांच्याबरोबर काम करत असताना आपल्या समाजाच्या लोकांचे सुद्धा आहेत त्यांची चांगली काम करतात. आता लोकांना वेळ मिळत नव्हती त्या टाइमला म्हणून शेतकरी असं सगळं चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लोकांना सहकार्य करण्याचं काम केलं. तुम्ही जर सगळा चालूच आहे असं तरी काही हरकत नाही. आपण सर्वजण या ठिकाणी जमतात. एवढंच आहे का आपल्याला जोमाने आपला व्यवसाय आपल्याला असणाऱ्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण कामं करायची, जोमाने नसते तर आपल्याला चालायचंय. आलेल्या संकटावरती मात करायचं आहे. मंडळी आपल्या पाठीशी आहेतच काय त्यांचंही आपण ठेवणार नाहीये, जीवित नाहीये. जाता देतात पुण्याशी एकदा असं उदाहरण देतो. त्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाजलेले पटवण्यात आणि गाजलेले आमदार रमेश भाऊ बांगळे आणि त्यांच्याबद्दल थोडंसं काम करायचं शेतात पहिल्यापासून पाऊसाचे संबंध पाहून ट्रीप काढायची बाहेर काशीला जायचं इकडं तिकडं तर
त्याची जाणच नसते. तो गणेश भाऊची जाणच होती तर ती कुठल्याही माध्यमातून काशी यात्रा असेल त्या माध्यमातून ते खर्च करायचे. भाऊ मला शिवसरी शुक्रभाऊ असतील की भाऊ गणेश भाऊ असतील मला जबाबदारी सणासाठी गणेश काढायचे. तुमच्याकडे जायचंय का म्हणलं भाऊ आपलं पांढर तुमचं आमचं एकच आहे पंढरपूरचं. आपण सर्व हिंदू पण वेळ अशी आली तू कला समीकरण झालं तर त्याच्या आधी एक 4-2 महिने आझाद मैदानावरती महाराष्ट्र नागरिक महामंडळाने एक मोठं आंदोलन छेडलं होतं. त्या ठिकाणी दंडोबा संख्येने आपली सगळी बंधू त्या ठिकाणी बंधू वगैरे उपस्थित होत्या. आम्ही सर्व त्यांच्या आम्ही असं चाललोय. आता आपला असा थोडा समाज की आपल्याकडे पण फोर व्हीलर गाडी शक्यतो बरेच मंडळी नाहीये. मुंबईला जायचं म्हणजे फोर व्हीलर गाडी पाहिजे झालं पाहिजे. पाहून सांगितलं 2 लाख जरा मी देतो असे आम्ही 4-5 तास झाले तुमच्या ठिकाणी गेलो. म्हणजे थोडंसं आपण आपल्याला सहकार्य केलं आपल्या समाजावरती उपकार केले 2 गाड्या त्या ठिकाणी दिल्या. हे मी का सांगतो हा समाज असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्वामी विष्णू आणि कुणाशी उपकार न होणारा समाज आहे. उपकाराची भेट दिल्याशिवाय समाज थांबतच नाही. समाजाला झोप येतच नाही. सहकार्य केलं पण 2-4 महिने दिला आमचं निधन झालं. ऑफिसला सगळे कार्यकर्ते संध्याकाळचे बसायचे. चांगले पदाधिकारी त्या ठिकाणी असायचे. मी त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी असायचो. त्याचे पदाधिकारी म्हणजे किंवा मुंबईचे वगैरे सगळे मंडळी येणार महाराष्ट्रातून जाणार रामकृष्ण मी त्या ठिकाणी होते. मग आता आपल्याला असं व्यवहार करायचं की भाऊच्या दशेच्या निधीला जास्तीत जास्त कार्यकर्ते करण्याचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. भाऊच्या वेळेला रविवार आणि रविवार म्हणजे आमच्या लोकांना भरपूर ऊस वाटतं. रविवारच्या दिवशी लग्न जरी कोणी काढलं शक्यतो तारीख काढतच नाही पण रविवारच्या दिवशी लग्न काढलं महिला मंडळींना देतात. आम्ही म्हणजे रविवारमध्ये आम्ही दुकान नाही सोडू बाबूचं तसं दिलं मी त्याला रविवारी ही मंडळी मला म्हणजे बाबा कसं काय करायचं त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्याला अशा पद्धतीने झाले पाहिजे. अरे मला पहिला प्रश्न पडला की वार आला रविवार नाही म्हणजे काय असेल ते आता तुम्ही मी आमच्या सेलूर भागातल्या कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली. कुणीच काय बोललं नाही तर बाबूंनी थोडेसे उपकार आपल्यावरती केले होते 4-2 महिने. रविवार दिवस असून आता त्या ठिकाणी आमचे 200-250 कारागीर स्वतःचे सगळे साहित्य स्वतःची टीम असतं रेझर असतं कात्री असतं सगळं साहित्य तुमच्या काळे सकाळ नेमकी सकाळ घेऊन त्या ठिकाणी गडबडच्या मशीन सगळे रविवारच्या दिवशी आमचे कार्यकर्ते 200 त्या ठिकाणी 2-2.5 हजार उत्तर केले जातात. केले रविवारच्या दिवशी आणि सांगून आहे बिना मोबदला हे अशाला काहीतरी माहिती आहे शुक्रवार वगैरे माहिती आहे राजा वगैरे पावसाळ्यात परीक्षा वाजता कोणाला शुक्रवार होता. अरे म्हणजे आता आमच्या वडिलांची काय पाऊस ऑफिस कोणाला त्याचे वडील हल्लेले होते आता ते सुद्धा काय पाहिजे आमचं मी रडतो म्हणून काय करता होता म्हणजे बाबा त्याला फोन करा किंवा मी फोन करून सांगतो फक्त जातानी आमचा मान म्हणून त्याला नारळ त्याचा सन्मान म्हणून त्याला नारळ का वरून सांगितलं आणि आम्ही समाज स्वाभिमानाने जगणारा समाज आहे. पुन्हा कसे हात न बसणारा समाज आहे म्हणूनच आपल्याला नाविक म्हणतात पीठ न मागणारा समाज आहे. तुम्ही जर आपल्यावर तुम्ही चांगल्या पद्धतीचं एक आपल्याला सहकार्य केलं तर त्या सहकार्याची खेळ केल्याशिवाय कुठेही हा समाज राहत नाही. आणि मी तर ह्या मताचं आहे की आपल्याला जे सहकार्य करेल त्याला आपण सहकार्य केल्याशिवाय राहायचंच नाही. तिथून पुढच्या काळात आपल्याला जे मदत करत त्यालाच आपण सहकार्य करायचं. लोकांनाही या समाज व्यवस्थेला समजलं पाहिजे आपला कोण आणि दुसरा कोण असो. या ठिकाणी बोलण्यासारखं बरंच पुनश्च आपल्या भारतीय जनता पार्टीचं आणि सर्व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी पुनश्च आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय महाराज. आज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाजपचे आणि कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुरंदर तालुक्यातील
नाभिक समाजाला सर्व बांधवांना मोफत धान्य पीठ वाटप आज भारतीय जनता पार्टी पुरंदर हवेलीचे आमचे नेते राहुलदादा शेवाले यांच्या वतीने ही संकल्पना पुरंदर आणि हवेलीमध्ये घेण्यात आलेली आहे. प्रथमतः मी या कार्यक्रमासाठी ज्या सर्वच पदाधिकाऱ्यांना त्याचं नाव देतो. नितीन राऊत सर असतील आमचे मार्गदर्शक पत्रकार, त्याचबरोबर आत्ताच ज्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं आमचे तसं बघायला तुम्ही तालमीत असल्यापासून तुम्ही त्यांना ओळखतो त्याचे म्हणून मी तालमीत होतो बरोबर. नाभिक समाजाच्या महामंडळाचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांचा इतका आता तुम्हाला बोलण्याबद्दल समजलं असेल त्यांना अभ्यास किती चांगला आहे आणि ते पण बोलाता. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक पूर्णशेठ शिंदे असतील. त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र नाभिक समाजाचे युवक जिल्हाध्यक्ष भारतशेठ मोरे असतील, ग्रामपंचायत सदस्य सोनवडी गाव. त्याचबरोबर आमचे दुसरे मित्र सहकारी उपाध्यक्ष तालुक्याचे रावजी वगैरे असतील. त्याचबरोबर तुकाराम बाळकोत असतील, सागर शेट्टी वाड असतील, बापू राऊत असतील, आमचे सासवड शहरचे बंटी शिट्टे असतील, नवनाथ मोरे असतील, संदीप गायकवाड असतील, बाळासाहेब गायकवाड असतील, अभिजित सूर्यवंशी असतील. या सर्वांची नावं काय घेतोय कारण या सर्वांच्या सहकार्यामुळे आज आतापर्यंत ही राहुलदादा शेवाले यांनी मदत देण्याची संकल्पना ठेवली. या सर्व पदाधिकाऱ्यांमुळे आपल्यापर्यंत पोहोचण्याचा योग आमच्या भारतीय जनता पार्टीला आला. आज आमचे सहकार्याचा गोडपडे दशरथजी गोडपडे, त्याचबरोबर आमचे हनुमंतराव सालुंके, त्याचबरोबर विजयजी दैवले असतील. या कार्यक्रमाचं आखणीचं आयोजन त्यांनी केलं जे श्रीकांतजी भिडे असतील, आमचे सहकारी अमोलजी जगताप असतील, सुरेंद्रजी जेठे असतील, त्याचबरोबर जेठे असतील, भोर असतील, आमचे सर्वच पदाधिकारी व ज्यांचं या कार्यक्रमासाठी चांगलं असं मार्गदर्शन मिळालं जे आमचे पत्रकार मित्र सर्व अमोलजी बनकर असतील, नाना असतील, निलेश जगताप असतील, आमचे प्रदीप सर असतील. मी आज निलेशजींना आभार मानतो की त्यांनी वेळ काढून कार्यक्रमासाठी आपण वेळात वेळ काढून संधी दिली ते आले त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने निलेशजींचा आभार मानतो. याबरोबर आमचे पत्रकार मित्र असतील सर्वच जण आम्हाला कायम मार्गदर्शन करतात. मागाशी निलेशजींनी सांगितलं की समाजात सर्वात जवळचा घटक कोणता असेल तर नाभिक समाज असेल. नाभिक समाज म्हणजे कसं की माणूस जन्माला आल्यानंतर ते मरेपर्यंत त्या समाजाचं माणसांपर्यंत जे स्नेह आणि जवळीक असते ते कुठल्याच दुसऱ्या समाजाची नाही. आज आमची 5 ते 6 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीची एक व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. त्यामध्ये आमचे पुरंदर हवेलीचे नेते राहुलदादा शेवाले यांनी पुरंदर तालुका आणि हवेली तालुक्यामध्ये ही 5 दिवसापूर्वी संकल्पना मांडली की गेले मागचं लॉकडाऊन असेल आत्ताचं लॉकडाऊन असेल 2 वर्षामध्ये सगळ्यात जास्त आर्थिक नुकसान ज्यांचा हातावरती पोट आहे हा नाभिक समाज आहे. तर नाभिक समाज आणि त्या बांधवांना इतका त्रास झाला की अक्षरशः त्यांना दुकान बंद झाल्यानंतर राज्य शासनाने कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. आमच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये जिल्ह्याच्या दादांनी संकल्पना मांडली. अवघ्या 5 दिवसात दादा म्हणले की आपल्याला असा हा कार्यक्रम करायचा आहे. राहुलदादांनी पुरंदर हवेली मधील सगळ्या प्रत्येक सासवड असेल, जेजुरी असेल, नीरा असेल अशा प्रत्येक ठिकाणातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना द्या की बाबा तुमच्या जवळचे कोण समाज बांधव असतील यांना तुम्ही नियोजन करा, याद्या करा. आणि दादांनी अवघ्या 5 दिवसामध्ये
नाभिक समाजासाठी अन्नधान्याचं किट हे 500 किट दादांनी आज आपल्या सगळ्यांना इथे उपलब्ध करून दिले. त्यामुळे मी भारतीय जनता पार्टी सातोड शहराच्या वतीने प्रथम आभार मानतो राहुल की आज निलेशजींनी मला सांगितलं पक्षामध्ये काम करत असताना माणसाची दाद पण लागते आणि आज आपण पाहतात. त्याचबरोबर आज सकाळीच आम्ही सातोड पोलीस स्टेशन येथे रॅपिड टेस्ट केल्या. आज टेस्टची आज इतकी ओरड आहे की आज पोलीस खात्यातील काही कर्मचारी माहिती आम्ही 3 महिने टेस्ट केले नव्हते. म्हणजे टेस्ट करायला ते रॅपिड किट उपलब्ध नाहीये. ते त्यांनी 1000 रॅपिड किट पुरंदर तालुक्यामध्ये राहुल शेवाळेंनी उपलब्ध करून दिली. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी कामाचं आपली चांगलं संकल्पना स्वतःच्या कामाच्या माध्यमातून उतरत आहे. आज आपण बघितलं असाल की समाजामध्ये लॉकडाऊन नंतर अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. फायनान्स असतील, दुकानाची भाडे असतील, रोजचा खर्च असेल, यामध्ये शासनाचं कुठल्याही प्रकारचं कशाही प्रकारचं नाभिक समाजाकडे कुठलंही लक्ष नव्हतं. याच्या उद्देशातून राहुलदादांनी सांगितलं की आपण त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. समाजात काम करत असताना समाजाची बांधिलकी म्हणून आपण त्यांचं देणं लागतो. त्यांनी हा कार्यक्रम प्रथम पुरंदर तालुक्यामध्ये घेतला. आता ते पुढचा कार्यक्रम मध्य हवेली इथं केला आहे. त्याचबरोबर आज सर्वजण आपण वेळात वेळ काढून इथं जर आला त्याबद्दल सर्वांचं पण आभार मी मानतो. थांबतो. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष युवा नेते आमचे मार्गदर्शक राहुलदादा शेवाळे यांनी नाभिक समाज आहे या कोरोनाच्या काळामध्ये खूप जास्त प्रभावित झालेला आहे. त्या नाभिक समाजासाठी विश्वासाचा कार्यक्रम केलेला आहे. या कार्यक्रमात आपली उपस्थित असलेले आपल्या नाभिक समाजाचे आमचे मित्र निश्चित गावकर, शिंदेसाहेब, मोठेसाहेब, मंगलजी, त्यानंतर भागवतजी, बापूसाहेब राहुलजी, बंडू शिंदेजी, नवनाथ मोरेजी, निश्चित सरपंच आहेत आपणचे तुमचं हार्दिक अभिनंदन. त्याप्रमाणे संदीपराव गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, अभिजित सूर्यवंशी, आमचे मित्र राजेश जगताप, आमचे दुसरे मित्र निकाली दिघे, काकासाहेब भिले, निकाली, त्याप्रमाणे स्टेजवर उपस्थित असलेले आमचे सर्व मित्रवर्ग. या ठिकाणी या देशाला जर चालायचं असेल तर तुम्ही पाहिलं असेल की अतिशय प्रामाणिक आणि देशसेवेची ओळख भरलेली पार्टी जर कुठली असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे. आणि तुमचा समाज असा समाज आहे की माझ्या मित्रांना अगोदर सांगितलं की मूल जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत तुम्ही समाजाची नाळ जोडलेली असते. आणि या समाजामध्ये जर परिवर्तन करायचं असेल तर तुमचा समाज हा अतिशय महत्वाचा घटक आहे. आणि या घटकासमोर मी आज दोन्ही विनंती करणार आहे. आजपर्यंत कुणाला हे सुचलं नाही जे आमच्या राहुलदादांना सुचलेलं आहे की जो या कोरोनाच्या काळामध्ये त्यांच्याकडे जायला तर लोक घाबरत होते, लांब पेट्रोल लोक फिरत होते आणि तुम्ही विनंती करत होता आम्ही सॅनिटायझर करतो, आम्ही व्यवस्थित काळजी घेऊन आपली सेवा करू. तरी पण लोक आपल्याकडे येत होते. आपल्या हातावर लोक कसं करतात ही काळजी आमच्या या युवा नेत्यांना आहे. आणि हे नेते भारतीय जनता पार्टीचे आहेत. हा एक वेगळा आणि आदर्श असा पक्ष आणि या पक्षाचे आम्ही प्रामाणिक कार्यकर्ते आहोत.
पक्ष सत्तेत असू किंवा विरोधात असू आम्हाला काय फरक नाही. आम्ही या विचारांची बाजूला आहोत आणि हेच विचार घेऊन आमचे दादा आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. दादांना माझी विनंती आहे, दादा तुम्ही अशाच प्रकारे गोरगरिबांची सेवा करा. राहुल दादांना दौंड तालुक्यामध्ये जे माप त्यांच्या पदरामध्ये पडलं ते केवळ जनतेची सेवा करण्यामुळं अतिशय अतिशय लढाईमध्ये दादा विजयी झाले. दादांनी हे सांगितलं की मी जे गरिबांची, तरुणांची, आजारी माणसांची, रुग्णांची जी सेवा केली त्या सेवेचं मला हे फळ आहे. आणि दादा तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना भविष्यामध्ये अशाच प्रकारचे दादांच्याच प्रमाणात तुमचंही नाव राहुलच आहे. तुम्हालाही भविष्यात आम्ही आमदार पाहिजे, आमची खूप इच्छा आहे. अशी सेवा करत जावा आणि या तालुक्याचं आपण नेतृत्व करावे अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 7 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सेवा ही संघटन म्हणजे भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्ट आहे त्याला अनुसरून त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांच्याही वाढदिवसानिमित्त आज या दोन्ही कार्यक्रमाच्या संयुक्त विद्यमानं आज या ठिकाणी आपण आपल्या तालुक्यातील सर्व नाभिक कुटुंबांना त्या ठिकाणी मोफत अंतराच्या तिकीट या ठिकाणी वाटतोय. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे नेते, पुणे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय गणेशचंद्र भेगडे, माझे मार्गदर्शक पश्चिम महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय जालिंदर भाऊ पांडे ज्यांनी नुकतंच आपल्याला मार्गदर्शन केलं, ते जिल्ह्याचे सरचिटणीस माझे सहकारी सुदर्शनजी चौधरी, या तालुक्याचे सरचिटणीस माझे सहकारी मित्र श्रीकांतजी भिडे, पुणे जिल्ह्याचे युवा संघटनेचे सरचिटणीस माझे दुसरे सहकारी मित्र श्रीकांतजी तामाणे, सासवड शहराचे अध्यक्ष सन्माननीय साकेजी जगताप, अमोलजी जगताप, शरीफ महाराज, त्याचप्रमाणे हडपसर विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष माझे सहकारी मित्र अविनाश मगर, शरीफ महाराज, केतन खळकर, राजेश ढवाळ, माझे सहकारी शहराचे उपाध्यक्ष सन्माननीय सुरेंद्र जेले, गिरीश दैवले, त्याचप्रमाणे दुसरे सहकारी मित्र उद्योगपती संदीप पवार, किशोरजी मगर, ॲडव्होकेट दशरथ घोरपडे, काकासाहेब दिगडे, आनंद भैया जगताप. त्या कार्यक्रमासाठी त्यांनी आपल्या सर्वांना सहकार्य केलं. ते माझे सहकारी शिंदे, निलेश पांडे, बालाजी मोरे, नितीन राऊत, पत्रकार राहुलजी मगर, तुकाराम भागवत, सागर तिहाड, बंटी शिंदे, विजय बापू राऊत, रघुनाथजी मोरे, बाळासाहेब गायकवाड, संदीप गायकवाड, अभिजित सूर्यवंशी, उपस्थित सर्वच तरुण सहकारी माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं तर कार्यक्रमाला खूप उशीर झाला. तेव्हा सुरुवातीला तुम्ही आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण आमचे सर्वच नेते मंडळी आपल्या सर्वांना माहिती आहे की विविध भागामध्ये आज भारतीय जनता पार्टी खूप चांगल्या प्रकारे काम करते. आमचे जिल्हाध्यक्ष असतील, जालिंदर भाऊ असतील, सुदर्शक, ही सर्व मंडळी इथं येण्यापूर्वी हलगी तालुक्यामध्ये वाडी बोलाई या ठिकाणी त्याचा कार्यक्रम चालू होता. अशाच प्रकारे काही ठिकाणी समाजाला मदत करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी कार्यक्रम घेतले होते, त्यामुळे इथे यायला उशीर झाला. आता या कार्यक्रमाचे प्रमुख दौंड तालुक्याचे आमदार राहुल कोल या ठिकाणी 2 मिनिटात पोहोचले. त्यांचे भागामध्ये त्यांचे कार्यक्रम चालू होते. मित्रांनो, मला सांगायचं तात्पर्य असं आहे की कुठली मंडळी आम्ही मोकळी नाहीये. कुठला फोन आणखी निघाले
आज भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की आमच्या या पार्टीचा एक उद्देश आहे सेवा ही संघटन हा एक नारा आहे. त्यामुळं या कोरोना काळामध्ये या पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता, कुठलाही नेता, कुठलाही आमदार हा त्या ठिकाणी मोकळा बसलेला तुम्हाला पाहायला मिळणार नाही. घरामध्ये झोपलेल्या त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. हा कार्यकर्ता, हा नेता कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी त्याच्या भागामध्ये, त्याच्या तालुक्यामध्ये, त्याच्या मतदारसंघामध्ये कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी काम करताना तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे ही मंडळी त्या ठिकाणी व्यस्त असतात. आपलं सर्वांना माहिती आहे नरेंद्र मोदींच्या सरकारला 7 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झाले. या 7 वर्ष पूर्ती पद्धत त्या ठिकाणी आम्हाला पक्षानं आदेश दिले की आपापल्या परिसरामध्ये हा कोरोना काळ आहे, कोरोनाचं संकट मित्रांनो अतिशय गंभीर आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि सर्वात जास्त कोरोनाची झळ जर कोणाला पोहोचली असेल तुम्हाला सर्वांना पोहोचली. तुम्ही सर्वांनी पाहिलंय की कोरोना काळामध्ये नुसतं याच वर्षी नाही तर गेल्या वर्षी सुद्धा तुमचे कशा प्रकारचे त्या ठिकाणी हाल झालेले. मला खरं तर आता या सर्वांचं कौतुक करावंसं वाटतंय. कारण तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी स्वतःच्या कुटुंबाची गुजारण केली असेल याची कल्पना खरं तर न केलेली बरी. कारण हा एकमेव व्यवसाय असा होता सलूनचा, त्याच्यामध्ये ब्युटी पार्लर असेल, स्पा असेल, की हाच व्यवसाय त्या ठिकाणी शासनाने बंद ठेवला. शासनाचं खरं तर म्हणणं होतं, डॉक्टरांचं, तज्ञांचं म्हणणं होतं की या व्यवसायामुळे हा आजार फैलावू शकतो. कदाचित काही अंशी ते बरोबरही असेल, परंतु हे करत असताना शासनानं त्या ठिकाणी जर यांचा व्यवसाय बंद करायचा होता तर यांच्या पोटा पाण्याची सुद्धा सोय करायची होती. परवाच्या ठिकाणी निरा शहरामध्ये भाऊ आम्ही त्या ठिकाणी अँटीजेन किट वाटप करताना मी त्या ठिकाणी बोललो की निश्चित या राज्य सरकारनं, त्या राज्याचे जे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे साहेब, त्यांना आमची मागणी होती आणि आम्ही परवा केली, आजही करतो की या लोकांच्यावर जी आपण धुराट बेरोजगारीची किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांची दुकानं बंद केली, आज त्यांची मुलं आहेत, त्यांचा संसार आहे, त्यांचं शिक्षण आहे, त्यांचा उदरनिर्वाह आहे, आज याची सोय काय. या सर्व कुटुंबांना आपण राज्य सरकारच्या वतीनं 10,000 रुपये त्या ठिकाणी जाहीर करावे अशी आमची भाजपची मागणी. प्रत्येकाला पोट आहे ना. आज तुम्ही इतर दुकान, आज ठीक आहे 2 दिवस झाले आपल्या सर्वांची दुकानं चालू झाली, परंतु या वर्षीपेक्षा सुदर्शन गेल्या वर्षीची लाट ही बाहेर होती आणि गेल्या वर्षीचं लॉकडाऊन हे अतिशय कडक होतं. आता जरी आपण इकडे फिरतो, मला वाटतं प्रत्येक ठिकाणी आता राज्य सरकारने स्वातंत्र्य दिलेलं आहे की या सासवड नगरपालिका असेल, तुमचे स्वतःचे रूल वेगळे ठेवा. आज पुणे महानगरपालिकेमध्ये भाऊ रूल वेगळे लावले. आता मी कालच त्या ठिकाणी महापौरांचं वक्तव्य पाहिलं की आजही पुणे शहरामध्ये त्या ठिकाणी शनिवार आणि रविवारी सगळी अत्यावश्यक दुकानं सोडून सगळी दुकानं त्या ठिकाणी बंद राहते, हॉटेल बंद राहते. ते आजही ते नियम आहे. मित्रांनो, कोरोना अद्याप संपलेला नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे कोरोनावर अद्याप कुठल्याही प्रकारचं औषध आलेलं नाही. त्या ठिकाणी दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार राहुल रघुवर आलेले, आपण सर्वांनी त्याच्यामुळं कोरोना काळामध्ये आपल्याला काळजी घेणं हा एक मार्ग केला आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये सरकारने त्याची सूत्र केलेली आहे. सुरक्षित अंतर ठेवा, तुम्हाला मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा. त्याच्यामुळं या गोष्टीचं जर पालन आपण केलं तर निश्चित आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका त्या ठिकाणी जाणवणार नाही आणि कोरोना या महाभयंकर संकटापासून आपण त्या ठिकाणी आपण आणि आपलं कुटुंब त्या ठिकाणी वाचू शकतो. त्यामुळं निश्चित मला खात्री आज जरी कोरोना खरंतर प्रमाण खूप कमी झाले, आपण वर्तमानपत्रामध्ये पाहतोय अतिशय म्हणजे 2 आकडे 3 आकडे खरंतर हा कोरोना आपापल्या परिसरामध्ये आलेला आहे. या ठिकाणी आम्ही समुदाय या ठिकाणी आलेले तुम्ही पुरंदर तालुक्याच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपण सर्वांनी जोरात गळ्यावर स्वागत करावं. आत्ताच मला सांगितलं की आम्हा मंडळीनं जरी या ठिकाणी या उशीर झाला असता तरी तुमच्या अगोदर सांगितलं
भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता आणि नेता या ठिकाणी तुम्हाला कुठे स्वस्थ बसलेला पाहायला मिळणार नाही किंवा घरात बसलेला पाहायला मिळणार नाही. ही मंडळी आपापल्या परिसरामध्ये आज अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. कोरोना काळामध्ये या संकटाच्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांना मदत करण्याची त्या ठिकाणी भूमिका निभावत आहे. मी तुम्हाला एक अभिमानाची गोष्ट सांगतो. मध्यंतरी जालिंदर भाऊ आता आपल्याला सर्वांना माहिती, आपण त्याच्यात गेलो सगळे. मध्यंतरी औषधाचा फार मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाला. कदाचित आपल्या कुटुंबातले काही लोक आजारी असतील, काहींना रेमडेसिवीर सारखे इंजेक्शन त्या ठिकाणी डॉक्टरांनी लिहून दिलं असेल पण मिळालं नसेल. काही औषधं होती ऍक्टिव्ह सारखं खरं तर एक अतिशय महाग आणि अत्यावश्यक औषध त्या ठिकाणी मिळत होतं. तुम्हाला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतोय. या ठिकाणी आमदार राऊताला फुल बसलेले महाराष्ट्र पुण्यातले पुणे जिल्ह्यातले नाही तर महाराष्ट्रातले ते एकमेव आमदार आहेत की त्यांनी पुणे जिल्ह्याच्या अनेक लोकांना, दौंड तालुक्याच्या त्या ठिकाणी लोकांना किंवा पेशंटला 1000 रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत दिले. मित्रांनो, सोपी बाब नाही. आज एक इंजेक्शन मिळवण्यासाठी भाऊ आपल्याला काय करावं लागेल आपल्याला माहिती. पण त्यातरी बघा व्हॉट्सअपला सुद्धा एक मेसेज फिरायचा, ते गंभीर गंमत म्हणून सांगतो. त्याला एक रेमडेसिवीर इंजेक्शन आणि व्हेंटिलेटरचा बेड मिळाला तो घर पडला. वस्तू किती होती त्याच्या काळात? एक सुद्धा इंजेक्शन त्या काळात मिळत नव्हतं. मला ज्याच्या वेळेस गरज लागेल मी दादाला फोन करायचो, दादा मला एक 5-10 इंजेक्शन द्या. 10 देत नव्हते पण 4-5 इंजेक्शन मला त्या ठिकाणी निश्चित द्यायचे. शेवटी त्यांना मतदार संघ आहे त्याच्यामुळं. आणि बघा या काळामध्ये मोफत इंजेक्शनच नाही तर त्या ठिकाणी अनेक नागरिकांना मदत करण्याची भूमिका, त्यांची बिलं पेशंटची कमी करण्याची भूमिका, त्यांना बेड उपलब्ध करून द्यायचे अनेक कामं त्या ठिकाणी केली. आज अतिशय सुंदर असं 600 बेड त्यांनी दौंड तालुक्यामध्ये कोविड सेंटर उभं केलेलं आहे. परंतु या काळामध्ये सुद्धा अशा काही अवलादी या परिसरामध्ये आपल्या जन्माला आलेल्या आपण ऐका. आज बारामती सारख्या ठिकाणी गोळ्यांची औषधं तयार केली मित्रांनो आणि रेमडेसिवीर म्हणून त्या ठिकाणी विकली. आपण पाहिलं वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल, टीव्ही पाहिलं असेल. म्हणजे कुणाच्या तरी काळोबद्दल होती खाण्याचं काम या मंडळींनी केलं चुकीच्या पद्धतीनं. त्यांना या गोष्टी सुद्धा कशा याचं खरं तर मला नवल वाटतं. परंतु आज भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्यांना मदत करण्याच्या भूमिकेने खऱ्या अर्थानं काम करते. त्याला आम्ही या तालुक्यामध्ये गेली अनेक दिवस या कोरोना काळामध्ये आम्ही सर्वच हॉस्पिटल मंडळी त्या ठिकाणी आपण आपापल्यापैकी काम करतोय. त्यानंतर भाऊनीच्या काळामध्ये या परिसरामध्ये अंगणवाडी सेविका असतील किंवा आशा वर्कर असतील त्यांना आम्ही धन्यवाद वाटलं. स्वतः त्या ठिकाणी मध्ये या तालुक्यातील 5ही कोविड सेंटरला आम्ही 5,000 त्या ठिकाणी वाटलं. शासनानं अंड्याचा समावेश त्या ठिकाणी त्या पोषक आहारामध्ये केला होता. हाही कार्यक्रम केला की परवा आपण काका निरा असेल, वाल्ला असेल, जेजुरी असेल, त्याबरोबर माळशिरस याही परिसरामध्ये मला आम्ही 1000 अँटीजेन किट त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. आज सकाळी सासवड पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचाऱ्यांची आम्ही अँटीजेन टेस्ट केली. मला खरं तर सकाळी एक आश्चर्याचा धक्का बसला कारण स्वतः या पोलीस स्टेशनचे पी आय आम्हाला त्या ठिकाणी बोलले की गेले 3 महिने आम्ही स्वतःची अँटीजेन टेस्ट केलेली नाही. तुमच्या निमित्ताने व्हायला आम्हाला त्या ठिकाणी आपल्या टेस्ट होती याचा आनंद आहे. त्यांनी कौतुक केलं भारतीय जनता पार्टीच्या या उपक्रमाचं. आणि विशेष म्हणजे आज जवळजवळ 40-45 लोकांची त्या ठिकाणी आपण टेस्ट केली. मला रविवार आपण सुद्धा सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी अधिकारी आले होते. एकही अधिकारी त्या ठिकाणी पॉझिटिव्ह निघाला नाही. ही खूप आनंदाची बाब आहे. आता आम्ही उद्याच्या काळामध्ये जेजुरी पोलीस स्टेशनची सुद्धा त्या ठिकाणी अँटीजेन टेस्ट करतोय. तर आज आपण या ठिकाणी या तालुक्यातील नाभिक समाजाचे हे सगळे लोक आहेत. जवळजवळ 700-800 कुटुंब आहेत खरं तर. परंतु आम्ही या ठिकाणी या समाजाचे नेते प्रल्हाद शिंदे त्यांनी चर्चा केली. त्यांना सांगितलं की खऱ्या अर्थाने त्याला गरज आहे अशी कुटुंब त्या ठिकाणी आपण बोलवा. म्हणून त्यांनी साधारण 300-350 लोकांना या ठिकाणी बोलवलं. आणि खरं तर आपल्याला माहिती आहे की जागेची मर्यादा आणि सगळे नियम पाळून खरं तर आपल्याला या गोष्टी करायच्या असल्यामुळं सर्व गोष्टींचं पालन करून आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि आज या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण त्या तालुक्यात उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो.
या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्वच आमचे मान्यवर या ठिकाणी आपला वेळात वेळ घोषण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचंही मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पुरंदर तालुक्याच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी आमच्या नाभिक महामंडळाचे युवा अध्यक्ष भारत मोरे या ठिकाणी राहुल चतुर्वेदी यांचा सन्मान नाभिक महामंडळाच्या वतीने करतो. यानंतर पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष आदरणीय गणेश बाबा भैरे यांच्या ठिकाणी सन्मान भाजपा आणि नाभिक महामंडळाच्या वतीने केला जातो. पश्चिम महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष आणि आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय नरेंद्र भाऊ कांते यांचा सन्मान भाजपच्या वतीने केला जातो. अध्यक्ष राहुल मगर आणि शेखर बाबू यांना विनंती आपण या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर पुणे जिल्हा भाजपचे सरचिटणीस आदरणीय सुदर्शन चौधरी यांच्या या ठिकाणी सन्मान असेल. साम्राज्य मोरे यांनी या ठिकाणी सुदर्शन चौधरी यांचा सन्मान करायचा. आणि या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं विशेष आयोजन त्यांनी केलेलं आहे ते आदरणीय पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आदरणीय राहुल शेवाळी यांचा नाभिक महामंडळाच्या वतीनं मुन्नाजी शिंदे या ठिकाणी सन्मान करते. भाजपचे अध्यक्ष आदरणीय साकेतजी जगताप यांच्या हस्ते कासोड शहराच्या त्याबरोबर गणेश आताडे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होता. जेजूर शहर भाजपच्या वतीने कार्याध्यक्ष गणेश भोसले हे देखील या ठिकाणी सन्मान करतील. तुळशी सर्वपूर्वक घेऊन या ठिकाणी सन्मान करतील. त्याबरोबर अनिलजी मुगल हडपसर विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अविनाशजी मुगल यांच्या या ठिकाणी हनुमंत चालू सत्कार कार्यक्रम या ठिकाणी संपन्न. कुठल्या गावचं आहे ते चालतंय. नरेंद्रभाई मोदी यांच्या सरकारला 7 वर्ष पूर्ण आली तेव्हा मी संघटनेच्या माध्यमातून तसेच राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाला पूर्ण तालुक्यातील नाभिक बांधवांचा राज्याचे पीठ वाटप त्यांच्यासोबत बोलण्याचे मराठी राहुल चव्हाण पूजन केला. महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार त्यांनी गौरव गावामध्ये चांगल्या प्रकारे संघटन केलं, लोकांना मदत केली
आणि आता वाढवत आहे त्यामध्ये राहुल बोल पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष कविता भेगडे सरचिटणीस सुदर्शन चौधरी तालुका संघटन सरचिटणीस श्रीकांत शिंदे जिल्ह्याचे युवा मोर्चाचे सरचिटणीस ॲडव्होकेट श्रीकांत आम्हाले त्यांनी आपले सातत्याचे अध्यक्ष मागे जगताप आम्हाला जगताप आणि त्यांनी प्रमुख सहकार्यकर्ते नामी समाजाचे त्यांचे आपले सहकार्यकर्ते उद्भावक शिंदे आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या मोठेला सामाजिक माध्यमांना या ठिकाणी सांगण्यासाठी केंद्राचे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष किंवा सरकारने राहुलजी जवान अभिनेते भगत सर्व शासनाचे व्यासपीठ पत्रकार क्षेत्र तालुक्यातील जवळपास 300 गावी बांधवाचा हा धान्याचं पीठ या ठिकाणी वाटप करण्यात येईल. खरं तर करोना काळाचे 2 टप्पे गेल्या वर्षी जगामध्ये सर्वांना रुग्ण सापडला आणि हा म्हणण्याच्या ठिकाणी जगामध्ये सर्वांनी घर बांधवला. मला वाटतं मोदी साहेबांनी घोषणा केली 31 मार्चला लॉकडाऊन केलं की मी सांगा लॉकडाऊनसाठी लोकांना वाटलं परंतु बोलतो भविष्य त्या ठिकाणी हवाई उड्डाणं थांबली रेल्वे थांबल्या खाजगी आणि व्यक्ती बसेस थांबल्या कंपनी बंद वाटल्या लोक घरात थांबली त्यांच्या हातावरती पोटे अशा बाजूला त्या ठिकाणी खाण्यावरती उपासमार सुरुवात मोठी साहेबांच्या ठिकाणी आपण केंद्र घेता म्हणून त्याकडे आपल्या प्रमुख आरोग्य झाला 168 कोटी लोकसंख्या आपल्या भारत देशामध्ये केंद्रीय शासनाचं खूप महत्व आहे. लोकांना आणखी कुठे गरीब बांधवांना मोदी साहेबांनी मोफत आणण्याचं वाटप केलं आणि परवानगी घोषणा केली दिवाळीपर्यंत ते आपल्याने मुद्दे राज्यामध्ये ते मोदी साहेबांच्या मार्फत होते त्या गावापर्यंत बोलायचे. दुसरी जागी हात ठेवला ऑक्सिजन बेड असत रेमडिसिवीर दिशा असत मेडिकेशन असत आणि त्या ठिकाणी गरज भासली आणि रुग्ण त्या ठिकाणी भीती त्या वातावरणामध्ये कुटुंबाच्या ठिकाणी दर्द झाली. राज्य सरकारने त्या ठिकाणी अपयश त्याला त्या पद्धतीने काम करायला पाहिजे परंतु रुग्णांना त्यांच्याकडे काम झालं नाही. आम्हा सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्या सुद्धा होत्या तेव्हा तिथे तिथे त्याचा गरज आहे अशा लोकांना परिस्थिती मला आठवतं गेल्या वर्षी स्वतः 2 महिने सकाळी दुपारी संध्याकाळी 2 महिने त्या ठिकाणी लोकांना आजाद होत होतो. 800 ते 1000 रुपये त्या ठिकाणी ओळखी पाहिजे त्या ठिकाणी परंतु 2-3 लोकांना जेव्हा आणायचं जायचं ती गरज येतो परंतु यावेळेस लोकांना त्या ठिकाणी गरज नाही ती मदत त्या ठिकाणी लोकांना मिळाली कमी पडली. परंतु भारतीय जनता पक्षामध्ये तालुक्यामध्ये गेले 10 वर्ष समोर होता अनेक गावामध्ये 10,500 त्या ठिकाणी धान्य वाटप केलं.
वर्षानंतर त्या ठिकाणी जायचं आपण या सगळ्या गोष्टी करून आपण आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन जी कोरोनाची महामारी आहे त्याच्यात आपलं बाहेर पडायचं आहे म्हणून कोण साहेबांनी आमच्या मंत्रालयात या देशात आपल्या परिस्थिती महामारी केली असती परंतु रात्रंदिवस मी पाहिले त्या अनेक व्यक्ती स्वतः होते काय परिस्थिती जिल्ह्यामध्ये त्याचा कुठं कमी झाला पाहिजे काय होते का आता त्याचा सुद्धा घेऊन त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी देशाचे रुग्ण त्यांच्याकडे आणले याचं सर्व आदरणीय पंतप्रधान घ्यायला दिलं त्याचे वापर घडणार नाही तुम्ही त्या ठिकाणी देशामध्ये सगळ्या भूमिकेतून गरीब वंचित घटकांना मदत करण्याचा निर्णय घेतलाय त्यासाठी आपलं धरून घेतलं भारतीय पंतप्रधान ऊर्जामधला आभार व्यक्त करतो आणि रात्रंदिवस आदेश जगामध्ये मराठा शेतकऱ्यांचा करावा त्यांचं स्वप्न आहे माझ्या पंतप्रधानांनी 7 वर्ष त्या ठिकाणी पुढे भविष्याला त्यांच्या नेतृत्वात देशाला घडले माझा कामगार नेतृत्व देखील जाते मोदी साहेबांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळाची शुभेच्छा व्यक्त करतो सगळे बांधव ठिकाणी तुम्ही आभार व्यक्त करतो निश्चितपणे भविष्यामध्ये भारतीय संपली जागा थोडीच राहील. धन्यवाद. जय हिंद. छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी महाराजांची सेवा केली. शिवरत्न शिवाजी महाराज संत सेरा महाराज या सर्वांच्या विचारांना विरुद्ध अभिवादन करून या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 7 वर्ष पूर्ण झाली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पुरंदर तालुक्यातील नाभिक समाजाला अन्नधान्याच्या किट वाटप प्रसंगी उपस्थित असलेल्या आणि त्यांच्या शुभ हस्ते किट वाटप आपण करणार आहोत. दौंड तालुक्याचे लोकप्रिय आणि कार्यक्षम आमदार राहुल दादा कुल, पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ज्ञानेंद्रभाऊ कामटे ज्यांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातोय ते पुणे जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष राहुलदादा शेवाळे, जिल्ह्याचे सरचिटणीस सुदर्शनभाऊ चौधरी, व्यासपीठामध्ये उपस्थित युवा मोर्चाचे जिल्ह्याचे सरचिटणीस श्रीकांतजी तामाणे, पुरंदर तालुक्याचे भाजपाचे सरचिटणीस श्रीकांत फिटे, सापोड शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष साकेतजी जगताप, अमोल जगताप, आनंद भैया जगताप या कार्यक्रमाचं ज्यांनी निमंत्रण दिलं ते नाभिक समाजाचे मुन्नाभाऊ शिंदे, त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावरती उपस्थित अनेक मान्यवर सर्वांचा नामोल्लेख केला पाहिजे परंतु खूप वेळ झाला सभेमध्ये उपस्थित आहेत त्यामुळे सर्वांची देखील व्यक्त करतो. सन्माननीय व्यासपीठ पत्रकार वर्ग आणि भगिनींनो, खरं तर आता राहुलदादा शेवाळे आणि ज्ञानेंद्रभाऊंच्या या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आपल्याला सांगितलेली आहे. या कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे माणसाने जगायचं कसं हा प्रश्न गेल्या वर्ष 15 महिन्यापासून या ठिकाणी आपल्या सर्वांना भेडसावतोय. या कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर अनेकांचा रोजगार त्या ठिकाणी थांबला, अनेकांचे नोकरी धंदे गेले आणि हातावरती पोट असणाऱ्यांची खऱ्या अर्थाने उपासमार झाली. खरं तर मागच्या वर्षी पूर्णपणे बंद होता, परंतु आजार जरी आला नसला तरी या लॉकडाऊनमुळे सगळी मंडळी घरातून बाहेर झाली आणि दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागाच्या घराघरापर्यंत हा आजार पोहोचला आणि दुसऱ्या या टप्प्यामध्ये अनेकांचे रोजी रोजगार बुडाले. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मायबाप सरकारने खरं तर नागरिकांच्या पाठीशी राहण्याचे कर्तव्य पार पाडायचं असतं. परंतु महाराष्ट्र राज्याच्या सरकारने या ठिकाणी खरं तर राहुलदादा सविस्तर गोष्टी कार्यक्रम भवनाचे सदस्य या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली की नाभिक समाजासारखे समाज ज्यांच्या हातावरती पोटे दुकान उघडल्याशिवाय धंदे केल्याशिवाय पर्याय नाही अशा लोकांना, रिक्षावाल्यांना त्या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने महिन्याला 1,500 रुपये मदत करण्यात येईल. मिळाली बरोबर आणि म्हणून या हालाकीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची सेवा हे संघटन हे फ्री मानून आपल्याला खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करायची आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे का नाही हा विषय नाही, परंतु लोकांची आपली बांधिलकी आहे. या समाजाची बांधिलकी जपत असताना आपण लोकांना मदत केली पाहिजे.
एवढंच ते भारतीय जनता पक्षाचे आमचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करत आहेत. तर आता त्या ठिकाणी माहिती सांगत असताना कोरोनाचं संकट किती गंभीर होतं आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्याच्या घरात कोरोना झाला आणि ज्याच्या घरातला पेशंट हॉस्पिटल ऍडमिट होता त्याची परिस्थिती काय झाली याचा विचार करा. 1.5-2 लाख रुपये दवाखान्याची बिलं आली. रेमडेसिवीरची इंजेक्शनची किंमत 1200 रुपयापर्यंत खाली आलेली होती. परंतु काळा बाजारामध्ये 30-30 हजार रुपये इंजेक्शन लोकांनी विकली. काळा बाजार हे सरकार रोखू शकले नाही. परंतु अशा कालावधीमध्ये लोकांच्या खऱ्या अर्थाने सेवेला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते धावलेले आपण पाहतो आहोत. आमच्या मावळ तालुक्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. कारण आमच्या तालुक्यात शासनाच्या वतीने 300-350 इंजेक्शन आली. परंतु तिथल्या आमदारांनी बाकीचं काही केलं नाही. आता या ठिकाणी राहुल दादांशी उत्तम चर्चा करत होतो. ऑक्सिजन बेड उपलब्ध नव्हते. 200 ऑक्सिजन बेडचं हॉस्पिटल किंवा कोविड सेंटर चालू करणारा जिल्ह्यातला पहिला आमदार कोण असेल तर त्यांचं नाव राहुल दादा कुल आहे. या राहुल दादा कुलांनी 1200 इंजेक्शन ज्यांना ज्यांना गरज होती त्या पेशंटला मोफत पुरवण्याचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे. आणि हीच खऱ्या अर्थाने समाजसेवा. लोकांच्या अडचणीच्या काळात जर त्यांच्या पाठीशी उभं राहिलं नाही तर मग राजकारणात काय आग लावायची कशासाठी पाहिजे परत. म्हणून अशा पद्धतीने काम करणारे आमदार भारतीय जनता पक्षाचे आम्हाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आमचे सगळे कार्यकर्ते आदरणीय चंद्रकांत दादा देवेंद्र सांगितलं की समाजाला जिथं जिथं तुम्हाला मदत करता येईल ती मदत म्हणजे भारतीय जनता पक्षाचं काम आहे. आणि त्या पद्धतीने अनुसरून आज जिल्ह्यामध्ये सगळेच कार्यकर्ते वेगवेगळ्या लोकांच्या उपयोगी पडताना दिसत आहेत. आज या ठिकाणी त्यांच्या हस्ते त्यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करायचे. राहुल दादा शेवाळे गेले 1 महिनाभर या पुरंदर तालुक्यामध्ये सातत्याने गोरगरीब जनतेसाठी काम करतात. खरं तर कोविड रुग्णालय या ठिकाणी 5 आहेत. या 5 कोविड रुग्णालयांना 5000 अंडी ही जे पोषण आहारामध्ये येत आहेत की 5000 अंडी देण्याचं काम मागच्या 15 दिवसांपूर्वी राहुल दादा शेवाळे मी केलं. मी स्वतः त्या कार्यक्रमाला प्रत्येक कोविड सेंटरला भेट द्यायला हजर होतो. आमचे जालिंदर भाऊ कामटे जालिंदर भाऊ सुद्धा या सगळ्या कोरोनाच्या महामारीमध्ये घरातला माणूस घरातल्या माणसाला हात लावायला तयार नाही. परंतु ज्या परिचारिका आहेत ज्या आमच्या आशा सेविका आहेत की स्वतःच्या घरादाराची पर्वा करत नाहीत आणि गोरगरीब नागरिकांच्या मदतीला धावत आहेत. त्यांना तुटपुंज मागणं 2000 रुपये 3000 रुपये अशा सेविकांना त्या ठिकाणी मागले आणि मग त्यांची काळजी कुणी करायची. आमच्या जालिंदर भाऊंनी या पुरंदर तालुक्यातल्या सगळ्या आशा सेविकांना 20 किलो धान्याचं किट अशा पद्धतीने त्या ठिकाणी वाटप केलं. आज आपल्याला आजार झाला का नाही झाला याच्यासाठी अँटीजेन किट त्या ठिकाणी टेस्ट करून घ्यावी लागते. बऱ्याचदा असं होतं की माणूस पॉझिटिव्ह असतो पण त्यालाच माहित नसतं मी पॉझिटिव्ह आहे नाही. आणि म्हणून त्या काळात ते टेस्ट करण्याचं किट अँटीजेन किट हे सुद्धा राहुल दादांनी त्या ठिकाणी 5ही जिल्हा परिषद गटामध्ये त्या ठिकाणी दिलं. आणि आज सकाळी पोलीस स्टेशनच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची अँटीजेन टेस्ट त्यांनी त्या ठिकाणी मोफत केली. आणि काल परवाच्या कार्यक्रमात त्यांनी या ठिकाणी सांगितलं आज या ठिकाणी मला त्यांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं नागरिक समाजाला गरज आहे. त्यांचा व्यवसाय गेले अनेक महिने बंद आहेत. आणि म्हणून या नागरिक समाजाचं दुकान सातत्यानं बंद राहिले. शेवटी हातावर जर पोटे धंदा जर झाला नाही तर माणसाने श्रीधर कसा चालवायचा अशा प्रकारचा प्रश्न आहे. शासन फक्त घोषणा करतंय प्रत्यक्षात मदत काहीच करत नाहीये. स्वतः मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडायला तयार नाही. आणि मग अशा कालावधीमध्ये 1500 रुपये सुद्धा त्यांना जाहीर केलेले मिळू शकत नाही. आणि म्हणून या समाजाला कुठं ना कुठंतरी खारीचा वाटा म्हणून आपली मदत करायची आहे असं राहुल दादांनी त्या ठिकाणी जाहीर केलं. आणि त्या निमित्ताने प्राथमिक स्वरूपात त्या ठिकाणी 350 नागरिक समाजातील कुटुंबांना अन्नधान्याचं किट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. मी राहुल दादा शेवाळे जालिंदर भाऊ कामटे आणि आमचे राहुल दादा मुले तिकडे मनापासून धन्यवाद देतो की आपण या कोरोनाच्या कालावधीमध्ये लोकांना सहकार्य करण्याचं लोकांना मदत करण्याचं जे काम करतात त्याची निश्चितच पावती कुठंतरी समाज घेत असतो. आपण जे काही चांगलं काम करतो याचं प्रतिबिंब समाजामध्ये उमटत असतं. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो. मित्रांनो नरेंद्र भाई मोदी यांनी मागच्या
मागच्या वर्षभरात काय 7 वर्षाचं सरकार झालं, 7 वर्षात काय कामं केली ती या ठिकाणी आम्ही सांगायला आलो नाही. कारण 5 वर्षात पहिले काय कामं केली याच्यासाठी लोकांनी पुन्हा मतदान केलं. 2019 साली पुन्हा नरेंद्रभाई मोदींना निवडून दिलं आणि मागच्या 2 वर्षाच्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये नरेंद्रभाई मोदींनी कोरोनामध्ये जे काम केलेलं आहे ते आपल्या सर्वांना सांगणं आमचं कर्तव्य आहे. ऑक्सिजनचा तुटवडा पडला, परंतु महाराष्ट्राला ऑक्सिजन कमी पडू दिला नाही. रेल्वेने भरून ऑक्सिजन आलेला आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. या संकटाच्या कालावधीमध्ये 20 लाख कोटीचा आत्मनिर्भर पॅकेज नरेंद्रभाई मोदींनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. गोरगरिबांना रेशनिंगचं 4 महिने जवळपास धान्य त्यावेळेला त्यांनी मोफत दिलेलं आहे. रेशनिंगवरती आपल्या सगळ्यांना मोफत जे धान्य मिळाले ते राज्य शासनाकडून नाही तर नरेंद्रभाई मोदींच्या सरकारकडून आपला सर्व याचा आपल्याला माहिती असली पाहिजे. नरेंद्रभाई मोदी यांनी अतिशय चांगली कामं त्या ठिकाणी करत असताना परवा एक घोषणा केली की 18 ते 44 पुढच्या सगळ्या लोकांना लस ही केंद्र शासनाच्या वतीने मोफत देण्यात येईल आणि दिवाळीपर्यंत सगळ्या लोकांना रेशनिंग फुकट देण्यात येईल. मागच्या 3 महिन्यामध्ये सुद्धा त्यांनी जे गोरगरीब आहेत त्यांना त्या ठिकाणी गॅसचे सिलेंडर मोफत दिलेले आहेत. अशा प्रकारे नरेंद्रभाई मोदी असताना त्यांचे सगळे आम्ही कार्यकर्ते त्या ठिकाणी समाजात काम करत असताना समाजाची सेवा हेच आमचं खऱ्या अर्थाने संघटन आहे आणि ती काम करण्याचं काम आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी सातत्याने करत आहोत. आज हे वाटप करत असताना आम्हा सर्वांना मदत आनंद आहे. खरं तर आता लॉकडाऊन मोकळा झाला पाहिजे, कोरोनाचा रोग कमी होतोय, परंतु आपण सर्वांनी काळजी घ्या, सगळ्यांनी लसीकरण करून घ्या आणि या कोरोनाच्या महामारीशी आपल्याला 2 हात करावे लागणार आहे. हे सगळ्यांनी आपले नियम पाळून आपण सर्वांनी आपला चरित्र चालवावा. भारतीय जनता पक्षाच्या वतीने जी जी मदत आगामी काळात करता येईल ती आम्ही करण्यास आपल्याला या ठिकाणी करण्याचा शब्द देतो. आता जावेंद्र भाऊ असतील आणि आमचे राहुल दादा शेवाळे असतील यांनी सांगितलं की नागरिक समाजाकरता त्या ठिकाणी 10,000 रुपये पर कुटुंबाला 25,000 रुपये मदत केली पाहिजे. अशा प्रकारची मागणी घेऊन आपल्या मागण्यांबरोबर आपल्या सगळ्या समाजातल्या नेते मंडळींना आम्ही घेऊन त्या ठिकाणी आगामी काळात कलेक्टरांशी चर्चा करू अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी आम्ही देतो. आज नागरिक समाजासाठी मागच्या देवेंद्र भाऊ फडणवीसांनी महामंडळाची घोषणा केली होती. त्या महामंडळ बंद करण्याचं काम या ठिकाणी सरकारने या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून या महामंडळाच्या राज्यमंत्री पदाच्या दर्जाचे बिल या ठिकाणी अवहेलना झालेले आहे आणि हे महामंडळ बंद करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी मदत करतो म्हणून सांगितलं केले नाही. या सर्वांना आगामी काळात धडा शिकवण्याचं काम सुद्धा आपण सर्वांनी करावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आपल्याला करतो आणि माझं भाषण थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचे संयोजक माननीय राहुल शेवाळे, सर्व पुरंदर तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी ज्याच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते नागरिक समाजाचे सर्व पदाधिकारी, शहरातील आणि ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. माननीय दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आणि राहुल शेवाळे हे गेले 1 वर्ष सामाजिकतेचं भान घेऊन या परिसरामध्ये काम करतायत आणि अतिशय अडचणीच्या कालावधीमध्ये मदत केली पाहिजे या उद्देशानं समाजाने सगळ्यांनाच कमी जास्त प्रमाणामध्ये फटका बसला, परंतु तुलनेनं नागरिक समाजाला जरा जादाचाच फटका बसला याचा विचार करून काही ना काहीतरी मदत करण्याच्या उद्देशानं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मधल्या काळामध्ये वैद्यकीय साहित्याची कमतरता लक्षात घेऊन अँटीजेन किटच्या माध्यमातून तपासणीचाही कार्यक्रम राहुल या ठिकाणी केलेला आहे. खरं तर जावेंद्र भाऊ हे बरेच वर्ष आमचे मार्गदर्शक राहिलेले अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही विद्यार्थी दिशेपासून काम करत असताना भाऊच्या नेतृत्वाखाली आम्ही असे राहुल शेवाळे असतील आम्ही सगळेजण विद्यार्थी चळवळीमध्ये काम करायचो आणि ते 7 पुढे ठेवून आम्ही एकाच वर्षाच्या व्यासपीठावर आज काम करतो याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे. गणेशजींनी सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या केंद्रापासून राज्यापर्यंतच्या सगळ्याच कामाचा आढावा घेतलेला आहे आणि आज मोदी साहेबांच्या माध्यमातून देशामध्ये एक वेगळ्या
सक्षमपणे शासनानं हाताळला आणि अगदी 20 मध्ये लॉकडाऊन नंतर जे 20 लाख कोटीचं पॅकेज आलं त्या माध्यमातून आपल्याला काही ना काहीतरी दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाने केला. धान्य वाटपाच्या माध्यमातून वेगळ्या सवलती देण्याच्या माध्यमातून केंद्रानं खूप मोठं योगदान या कोरोना कालावधीमध्ये पार पाडलेलं आहे. आणि माननीय मोदीजींच्या काळामध्ये कधी नव्हे की भारताची प्रतिमा ही देशभरामध्ये नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये एक सक्षम असं राष्ट्र म्हणून निर्माण करण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. कोरोनासारखं संकट खरं तर 100 वर्षातून एकदा येतं आणि आपल्याला ते पाहायला आणि अनुभवायला मिळालं. राज्यभरामध्ये आणि जिल्हाभरामध्ये पाहताना आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी आपल्याला ज्या ज्या ठिकाणी संधी दिलेली आहे त्या ठिकाणी सक्षमपणे काम केलेलं आपण पाहतोय. चांगल्या संस्कृतीमध्ये आपण वाटचाल करतोय. चंद्रकांत दादांचा आज वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यक्रम होतोय. देवेंद्रजी अतिशय सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून काम करतायत. खरं तर लोकशाहीमध्ये लोकांच्या मताचा कौल आहे त्या दिशेनं शासन होणं अपेक्षित होतं. देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण राज्याने 5 वर्ष स्वीकारलं आणि 5 वर्ष कुठलाही डाग न लागलेला एक मुख्यमंत्री ही प्रतिमा घेऊन मागच्या निवडणुकीला ते सामोरे गेले आणि त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठं यश आलं. अपघातात आलेलं सरकार आहे आणि ते अपघाताने चालू आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे. रोज काहीतरी नवीन अपघात घडतोय आणि त्या माध्यमातून जी सुसूत्रता ही कामकाजामध्ये असायला हवी होती या संकट काळामध्ये. खरं तर नेतृत्व प्रबळ असणं आवश्यक आहे. त्यामुळे केंद्रीय पातळीवर चांगलं काम होत असताना राज्यामध्ये मात्र बऱ्याचशा त्रुटी या राहत आहेत आणि त्या त्रुटी शासनाच्या लक्षात आणून घेऊन त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न सातत्यानं आम्ही करतोय. एक 2 उदाहरणं देईल. दिल्लीला मुंबईला जो दर आपला होता तोच आपल्या गावातल्या रुग्णालयाला सुद्धा होता. मी सातत्यानं वर्षभर मागणी करत होतो की तुम्ही मुंबई आणि नगरपालिका स्तरावर आणि ग्रामीण स्तरावर असे 3 स्तरीय जी काही कोविडच्या रुग्णालयांची दराकरणी ती करा. उशिरा कोविडच्या शासनाने निर्णय घेतला. त्याचा दर आकारण्याचे टप्पे पडल्यामुळे काही प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये आपल्याला दिलासा मिळतोय. खरं तर दुसऱ्या लाटेनंतर तो निर्णय झाला. हा जर आधी झाला असता तर लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर ज्या अडचणीला सामोरं जावं लागलं, औषध मिळालं नाही, इंजेक्शन मिळालं नाही, बेड मिळाली नाही, व्हेंटिलेटर मिळालं नाही, त्याच्यामध्ये जादाची बिलाची जी आकारणी झाली त्याच्यापासून आपल्याला संरक्षण देता आलं असतं. खरं तर ग्रामीण भागामध्ये साधी बेड 500,000 रुपयाला मिळते, परंतु आपण शासनानं 4,500 रुपयाची आकारणी करायला परवानगी दिल्यामुळे काही लोकांना रुग्णांना लुटण्याचं एक लायसन्स दिल्यासारखी परिस्थिती मागच्या काही दिवसापासून होती. उशिरा पहिला त्याच्यामध्ये बदल झाला आणि त्याच्यामध्ये सातत्यानं तो प्रश्न लावून धरून आम्ही त्याच्यामध्ये मार्ग काढला. रुग्णालयाच्या आकारणीच्या बाबतीमध्ये ऑडिटची फक्त चर्चा व्हायची, परंतु सातत्यानं मी आग्रह धरतोय की किमान ज्या रुग्णालयाच्या तक्रारी आहेत त्या ठिकाणी ऑडिट केलं तर माझा जो अनुभव आहे त्याप्रमाणे किमान 50% रक्कम रुग्णांच्या परत मिळू शकतील. जरी झालं नसलं तरी तो प्रश्न आम्ही लावून धरलाय. पुढच्या काळामध्ये जादाची दर आकारणी संदर्भामध्ये आम्ही तो प्रश्न राज्यस्तरावर आता जे काही 5 जुलै 6 जुलै 7 जुलैचे किती दिवसाचं होते ते होईल, परंतु पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वेगळ्या मागण्यांच्या माध्यमातून आणि गरज पडली तर आपण विधानसभेच्या माध्यमातून तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही सक्षमपणे त्या ठिकाणी काम करू. खरं तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये मी एक भाषण केलं होतं. मला 5 मिनिटच मिळाले होते. तर मी सांगितलं होतं की कोरोनाच्या काळामध्ये राज्य शासनानं खूप चांगलं काम केलं अशी काही लोकांनी जी प्रशंसा केलेली आहे ती आपण स्वतःला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला काय संकटाला तोंड द्यावं लागलं आणि काही रुग्णांना अडचणीला तोंड द्यावं लागलं. मागचा दिवस गेला त्याच्यामधून अनुभव घेऊन पुढची दिशा आपण ठरवायची असते. परत अशी जर काही प्रसंग निर्माण झाला तर शासनानं आपली व्यवस्था कितपत सक्षम आहे याचा विचार करून पुढचा रोडमॅप तयार करणं आवश्यक आहे. परंतु निष्काळजीपणा झाला आणि दुसऱ्या लाटेला खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला सामोरं जावं लागलं. महाराष्ट्राला खूप मोठा धडाका त्याच्या माध्यमातून बसला आणि निष्काळजीपणा झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेला काय त्रास होतो हे आपल्याला अनुभवायला मिळालं. पहिल्या लाटेमध्ये पेक्षा दुसरी लाट ही 4 पट ही मोठी होती आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा संपूर्ण अर्थव्यवस्था वाकून गेली आणि या परिस्थितीमध्ये राज्य शासनाकडून जी मदत व्हायला पाहिजे ती मिळत नाहीये. त्या संदर्भामध्ये आम्ही आग्रही राहू. केंद्राला आवश्यक ती मदत केलेली आहे. त्याही ठिकाणी काय अडचणी असतील तर आम्ही त्या ठिकाणी सुद्धा मांडू. तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू आणि नाभिक बांधवांची जी मागणी आहे ती राज्य स्तरावर जी आता चर्चा झाली त्याप्रमाणे पुढच्या काळामध्ये त्याच्यामध्ये आम्ही आग्रही राहू.
दौंडमध्ये मी सातत्यानं नाभिक समाजाकडे थोडं विशेष लक्ष दिलेलं आहे, कारण की सगळ्यात जास्त तडाखा तुम्हाला बसलाय आणि त्यामुळे तुमच्याकडे शासन म्हणून आम्ही वेगळ्या योजनेच्या माध्यमातून मदत केली पाहिजे या कर्तव्य भावनेतून आम्ही त्या ठिकाणी मदत करतोय आणि त्याचा सगळ्यांना फायदा कसा होईल त्या दृष्टीनं आमचे प्रयत्न चालू आहे. परंतु पुरंदरच्या या परिसरामध्ये आज आलेला असताना ज्या भाऊंनी जी भावना व्यक्त केली, आपल्या सर्वच कार्यकर्त्यांनी, विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी अडचणीच्या काळामध्ये एक चांगलं सक्षमपणे काम करून दाखवलेलं आहे. भाऊ पहिली लाट आल्यानंतर हा गंभीर विषय नव्हता, परंतु माझ्यासारख्या मतदारसंघामध्ये मी पुण्यात सगळे दोर तुटलेले आहेत. आपल्या रुग्णांना पुण्यापर्यंत जाऊन काहीच व्यवस्था होईल की नाही याच्या विषयी मला शंका असल्यामुळे आम्ही दौंड आणि यवत ग्रामीण रुग्णालयाची क्षमता वाढवताना मी पहिल्यांदा तसा प्रयोग केला की एक शाळा संपादित केली, त्या ठिकाणी आमदार फंडातून त्याची सगळी व्यवस्था निर्माण केली आणि त्याला ग्रामीण रुग्णालयाचे एक्सटेन्शन डिक्लेअर करून सगळी व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करून फक्त दौंड नव्हे तर शिरूर बारामतीसह खूप मोठ्या प्रमाणात रुग्णांची आम्ही मदत करू शकलो. विशेषतः गरीब कुटुंबियांना त्या ठिकाणी मदत झाली. 600 पेक्षा जास्त रुग्ण आम्ही त्या व्यवस्थेमधून आतापर्यंत बरे केले. आजही लाट ओसरली असली तरी जवळपास 80 रुग्ण त्या ठिकाणी आजही उपचार घेत आहेत आणि अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करणे हे आमचं कर्तव्य आहे आणि अडचणीच्या काळामध्ये लोकांच्या मदतीला आपण शासनाच्या वेगवेगळ्या योजना घेऊन गेलं पाहिजे. ही कर्तव्य भावनेतून आम्ही सगळी तयारी केली. मी कार्यकर्त्यांना एकच सांगेन की शासनाच्या खूप मोठ्या योजना आहेत, त्या योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आपण निर्माण करण्याची आवश्यकता आहे. गरजूंची संख्या खूप मोठी आहे, परंतु शासनानं जाणीवपूर्वक सगळ्याच योजना ह्या थोड्याशा क्लिष्ट केलेल्या आहेत. म्हणजे फार सोपी योजना झाली तर मध्ये जे काही चर्मकार महामंडळात झालं तसं होऊ नये याची काळजी सुद्धा शासनानं बऱ्याच योजनांमध्ये घेतलेली आहे. मी मागच्या पंचवार्षिकमध्ये माझ्याकडे यादी आहे, जवळपास 17 ते 18,000 कुटुंबापर्यंत वेगवेगळ्या योजना या वैयक्तिक स्वरूपाच्या घेऊन त्या ठिकाणी मी जाऊ शकलो आणि त्यामुळेच कदाचित काठावर पाहिजे मला एकट्यालाच ग्रामीण भागातून पास होता आलं. त्याच्यामध्ये शेवटी लोकांच्या पर्यंत आपण पोहोचल्यानंतर या सगळ्या योजना पोहोचवल्या, त्याचा नक्कीच फायदा ग्रामीण भागातील जनतेला होतोच होतो, गरीब कुटुंबाला होतोच होतो. परंतु पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची भूमिका या योजना बजावू शकतात. म्हणून या वैयक्तिक स्वरूपाच्या योजनेमध्ये तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी विशेष लक्ष द्यावं अशा प्रकारे सूचना माझा विनंती करतो. कोरोनाच्या कालावधीतला कार्यक्रम होतोय, फारसं न लांबवता पहिली लाट झालेली आहे, दुसरी लाट झालेली आहे, तिसरी लाट येणार की नाही हे आपण ठरवणारे आहोत. त्यामुळे सगळ्या काळजी आपण जर घेतल्या तर तिसऱ्या लाटेपासून आपल्याला संरक्षण मिळू शकतं. आम्ही आमच्या परीनं लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न करतोय. लसीकरण करणं हीच खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे आणि लसीकरण होईपर्यंत आपलं जीवनमान, आपले दैनंदिन जीवनमान आपलं सुरळीत ठेवताना त्याच्यामध्ये ज्या काळजी शासन सांगेल त्या घेतली तर पुढच्या काळामध्ये हॉस्पिटलमध्ये जाऊन जे प्रसंग वेगवेगळे आपल्या सहकाऱ्यांना सामोरं जावं लागलं ते आपण टाळू शकतो. त्या दृष्टीनं कार्यकर्त्यांनी जनजागृती करावी. आम्ही आमच्या परीने जनजागृती करण्याचा निर्णय घेतोय, प्रयत्न करतोय, परंतु तुमच्या सगळ्यांचं योगदान हे महत्वाचं आहे. पुढच्या किमान 2-4 महिने लसीकरणाला लागतील, 6 महिने लागतील. तोपर्यंत लॉकडाऊनची प्रक्रिया ही उठवायची सुरू झालेली असली तरी आपापलं संरक्षण, आपल्या कुटुंबाचं संरक्षण आणि आपल्या सहकार्यांचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. ही जाणीव ठेवून सगळ्यांनी पुढच्या 6 महिन्याची दिनचर्या ठरवावी अशा प्रकारची विनंती करतो. आज राहुलजींनी अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला, आम्हाला सगळ्यांना निमंत्रित केलं. तुम्हालाही या अडचणीच्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून काही ना काहीतरी हातभार लागतोय याचा आम्हाला आनंद आहे आणि अशाच प्रकारे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पुढच्या काळामध्ये राहुलजींचा आदर्श घेऊन काम करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय भारत. आज या कार्यक्रमाच्या उपस्थितीसाठी प्रमुख उपस्थिती आमचे दौंडचे लोकप्रिय आमदार राहुलदादा फुल आणि जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर आपल्या सर्व समाज बांधवांचं मी या ठिकाणी आभार मानतो. फक्त जी जागा घेतली जाते